यवतमाळमधील पाहण्यासारखे सर्वोत्तम ठिकाणे. मित्रांनो, 14व्या शतकात यवतमाळ हे दख्खनच्या बेरार सल्तनतचे होते आणि ते जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जात होते. ब्रिटिशांच्या ताब्यात येण्यापूर्वी ते मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्याकडे गेले. शहराच्या संपूर्ण भूतकाळाच्या खुणा आजही विविध इमारतींच्या वास्तू आणि लोकांच्या संस्कृतीत दिसतात. महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा उत्पादन क्षेत्र यवतमाळ हे कापड विशेषज्ञ, रेमंड्स आणि FMCG दिग्गज युनिलिव्हरसह अनेक प्लांट आहेत. जरी प्रामुख्याने महाराष्ट्रीयन असले तरी यवतमाळ हे सर्व भाषा, संस्कृती आणि सर्व धर्म यांचे स्वागत करण्यास सदैव तयार असते. मित्रांनो, आज मी तुम्हाला असे काही ठिकाणे सांगणार आहे जे पाहून तुम्ही खूप एन्जॉय कराल, तिकडे तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. चला तर मग सुरुवात करूया. परंतु सुरुवात करण्याच्या आधी मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, खूप व्ह्यूअर्स येतात, लाखो व्ह्यूज आहेत माझ्या चॅनलवरती, परंतु सबस्क्राईब खूप कमी जण करतात. म्हणून एक रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं आहे चिंतामणी गणपती मंदिर, कळंब. विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावच्या सामान्य भूपातळीपेक्षा सुमारे 35 फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेश कुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर 12 वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले, तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात. मित्रांनो, याच्या पाठीमागे एक खूप छान स्टोरी आहे, लोककथा म्हणतात त्याला. तर मित्रांनो, ती मी तुम्हाला सांगण्यास इच्छुक आहे. तर असं झालं, ब्रह्मदेवाने एक लावण्यवती स्त्री निर्माण केली. तिला आपली मुलगी मानले. त्यांनी या मुलीचे नाव अहिल्या ठेवले. अहिल्याच्या लावण्याने देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग वगैरे सगळेच मोहित झाले होते. अहिल्याचा विवाह करावा असे जेव्हा ब्रह्मदेवास वाटले, तेव्हा त्याने एक पण जाहीर केला. त्यानुसार जो कोणी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्यालाच अहिल्याशी विवाह करता येणार होता. पण ऐकून सारेच पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. पण हा आर्यवर्तातल्या महर्षी गौतम यांच्या कानावरही आला. त्यांनी प्रसूत होणाऱ्या आश्रमातील गायीस प्रदक्षिणा घालून ब्रह्मदेवाकडे शास्त्राप्रमाणे अहिल्याची मागणी केली. ब्रह्मदेवाने शास्त्र आधार मान्य करून महर्षी गौतम यांना आपली कन्या प्रदान केली. पृथ्वी प्रदक्षिणेसाठी गेलेल्या मंडळीतील देवराज इंद्र सर्वप्रथम परत आल्यावर त्याला अहिल्याच्या विवाहाची बातमी कळली. पण विवाह झाला असल्याने काही उपाय नव्हता. अहिल्याच्या लावण्याने इंद्र घायाळ झाला होता. महर्षी गौतम आपल्या आश्रमात नाहीत असे पाहून इंद्राने गौतमाचा वेश धारण करून अहिल्याशी दुराचार केला. महर्षी गौतम यांना हे कळताच त्यांनी इंद्राला महारोगी होण्याचा शाप दिला. इंद्राने महर्षी गौतम यांची क्षमा मागितल्यावर गौतम ऋषींनी गणेश षडाक्षर मंत्राचा उपदेश इंद्रास केला आणि विदर्भात कळंब येथे जाऊन श्री चिंतामणीची तपश्चर्या करण्यास सांगितले. इंद्राच्या तपश्चर्येने श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या अंकुशाने एक कुंड निर्माण केले. या कुंडातील पाण्याने स्नान करून इंद्राचा रोग नाहीसा झाला. तेव्हापासून या पाण्याला पापक्षालन होते असे मानतात. स्नान झाल्यावर इंद्राने तेथेच गणेशाची स्थापना केली आणि गणेश अभिषेकासाठी स्वर्गातून गंगेला पाचारण केले आणि तिला आदेश दिला की दर 12 वर्षांनी तिने पृथ्वीवर येऊन श्री गणेशाच्या पायाला स्पर्श करून जावे. तेव्हापासून दर 12 वर्षांनी कळंबच्या मंदिरातील कुंडातून गंगा वर येते आणि देवाच्या चरणांना स्पर्श करून निघून जाते. हे दृश्य पाहण्यासाठी मंदिरात लाखो लोक जमतात. गेल्या शतकात सन 1918, 1933, 1948, 1958, 1970, 1983 आणि 1995 या वर्षी मंदिरातील कुंडातून गंगा अवतरली आहे. गणेश कुंडाच्या समोरच मुख्य गाभाऱ्यात देवेंद्र वरद श्री चिंतामणीची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे. ही श्री गणेशाची जागतिक एकमेव दक्षिणाभिमुख मूर्ती असल्याचे मानले जाते. तर मित्रांनो, दुसरा आहे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात असलेले टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे प्रमुख वन्यजीव क्षेत्र आहे. हे अभयारण्य विविध प्रकारचे वन्यजीव आणि उत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. वाघ, बिबट्या, नीलगाय, हरिण आणि पट्टेदार हायना यांच्यासारखे प्राणी येथे सामान्यपणे दिसतात. याशिवाय हे अभयारण्य विविध पक्ष्यांच्या प्रजातीचे निवासस्थान आहे. जंगलाचा परिसर डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. येथील पर्यावरण आणि हिरवाई निसर्गप्रेमी, फोटोग्राफी प्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे. या काळात हवामान मध्यम राहते आणि वन्यजीव पाहण्याच्या अधिक संधी असतात.
पर्यटकांनी त्यांच्या सहलीचे अगोदरच नियोजन केले पाहिजे आणि चांगला अनुभव घेण्यासाठी आवश्यक खबरदारीचे पालन केले पाहिजे. तिसरं आहे पैनगंगा वन्यजीव अभयारण्य. पैनगंगा वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील एक प्रमुख वन्यजीव संरक्षित क्षेत्र आहे. हे अभयारण्य विविध प्राणी, दुर्मिळ वनस्पती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. राज्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पसरलेले हे अभयारण्य अंदाजे 325 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. येथील संघटित जंगले, पाणवठे आणि डोंगराळ भाग हे विशेषतः वन्यजीव आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. पैनगंगा वन्यजीव अभयारण्य आपल्या अनोख्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला वाघ, बिबट्या, हरिण, नीलगाय, रानडुक्कर असे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतील. या भागात दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजातींचे निवासस्थान आहे, ज्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. पैनगंगा वन्यजीव अभयारण्य हे केवळ पर्यटन स्थळ नसून ते वन्यजीव संरक्षणासाठीही ओळखले जाते. या अभयारण्यात विविध प्रकारचे पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आणि संवर्धन मोहिमा राबवल्या जातात. तुम्ही येथे अनोखे वन्यजीव अनुभवू शकता, तसेच संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये भाग घेऊ शकता. या अभयारण्याच्या नैसर्गिक सौंदर्य अनोखे आहे. इथली हिरवळ, डोंगर आणि नद्या हे अप्रतिम दृश्य सादर करतात, जे कोणत्याही निसर्गप्रेमीला भुरळ घालतात. वनस्पती आणि जीवजंतूंनी हा परिसर निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखा आहे. तर मित्रांनो, चौथा आहे श्रीराम मंदिर पुसद. श्रीराम टेम्पल हटकेश्वर वार्डात असलेले श्रीराम मंदिर हे 300 वर्षांहून अधिक काळाच्या प्राचीन इतिहासाचे साक्षीदार आहे. पुसद शहराव्यतिरिक्त तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी श्रीराम मंदिर हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या जागेचे मालक रामचंद्र पंडित पुसद यांनी तुकाराम बाळंभट राहणार निंबीपारडी यांना 1916 मध्ये जमीन दान केली. दान करणाऱ्याला मूलबाळ नसल्यामुळे तुकारामांनी त्यांची सेवा केली. म्हणूनच त्यांनी त्यांच्या सेवेच्या बदल्यात सुमारे 700 चौरस फूट जागा दान केली, ज्यात मंदिरही आहे. त्यावेळी मातीच्या छोट्या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्तीच्या स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून या मंदिरातून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. अयोध्येहून येताना रामाने या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली होती. त्यामुळे हे छोटेसे मंदिर 250 ते 300 वर्षापूर्वी बांधले गेले. श्रीराम टेम्पल या मंदिरात प्राचीन काळातील रामलल्ला, लक्ष्मण व जानकी माता यांची मूर्ती अयोध्येत सापडलेल्या रामलाला सारखीच आहे. त्यामुळे या मंदिराप्रती लोकांची श्रद्धा अधिक आहे. या मंदिरात प्राचीन काळापासून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आज पावेतो निरंतर सुरू आहे. मित्रांनो, पाचवा आणि शेवटचा आहे कानेश्वर मंदिर. कानेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे, जे भाविक आणि पर्यटकांच्या श्रद्धेचे आणि कुतूहलाचे केंद्र आहे. हे भारतीय संस्कृतीचे वारशाचे एक उत्तम उदाहरण मानले जाते. कानेश्वर मंदिर भारताच्या पश्चिम भागात आहे. हे मंदिर हजारो वर्षापूर्वी बांधलेल्या प्राचीन संस्कृतीचे प्रतीक आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याची अनोखी वास्तुकला, जी त्या काळातील सर्वोच्च बांधकाम तंत्र आणि कलेची साक्ष आहे. कानेश्वर मंदिर हे हिंदू धर्माच्या अनुयायांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे भगवान कानाची पूजा केली जाते, जो भगवान श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. मंदिराच्या गर्भगृहात भगवान कानाची भव्य मूर्ती स्थापित केली आहे, जिथे भक्त त्यांचा आदर आणि भक्ती करतात. कानेश्वर मंदिर जाण्यासाठी जवळच्या गावातून बस किंवा टॅक्सीने जाता येते. मंदिर परिसरात स्वच्छता आणि पवित्रतेची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे भेट देताना शिस्त आणि सजावट पाळा. मंदिर प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार तेथे पूजा व इतर धार्मिक कार्य केली जातात. कानेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर ते भारतीय वारसा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. येथील शांत वातावरण आणि आध्यात्मिक अनुभव प्रत्येक पर्यटकाचे मन आनंदाने आणि आदराने भरून जातो. तुम्हाला भारतीय संस्कृतीचा वारसा थेट अनुभवायचा असेल तर कानेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. मित्रांनो, हे होते काही पर्यटन स्थळे जे यवतमाळमध्ये आहेत. आय होप तुम्हाला आवडले असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन अशा वेगळ्या टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.